देवा, कधी बघशील आमच्याकडं तू, कधी दिवस आमचे चांगले येतील, कधी या घराचा बंगला होईल काय माहिती. कर काहीतरी देवा, आमच्याकडं नजर टाक थोडी तरी. कधी सुखाचे दिवस येतील आम्हाला काय माहित. लय कदरून गेलाय जीव माझा या टेन्शन न. माझा नवरा खूप खचून गेलाय. कधीतरी चांगले दिवस येऊ दे देवा. बघ जरा देवा, हेच कार्य देवा माझ्या आयुष्यात होतं. 6 महिने उन्हात भाजलो, पावसाची वाट पाहिली, रात्रंदिवस राबलो. या मातीत माझा घाम मिसळला, माझ्या बापानं पण घाम मिसळला. माझ्या आजोबांचं तर आयुष्यच मिसळलं. पण आज माझ्या हातात उरलंय हे फक्त वाळलेलं पीक. घरात कर्ज, बँकांच्या नोटिसा, स्वप्नांचा चुराडा. या सर्व प्रश्नांचं माझ्याकडे काहीच उत्तर नाही. हे देवा, पांडुरंगा, अजून किती परीक्षा घेणार आहेस माझी? आलात या, चहा घेऊ, बसा. हाव, चहा ठेवलाय, चहा प्या. नको. का नको? कालपासून काही खाल्लं नाही तुम्ही? भूक नाही मला. पोटाला भूक लागते की नाही हो? माझी भूकच मिली वंदना. असं म्हणून थोडी चालणार आहे. काय सांगू, ज्या पिकाच्या आशेवर जगत होतो ते पिकच गेलंय वन. ती आशा संपली. अहो, एक पीक वाया गेले म्हणून आयुष्य संपत नाही. तुला बोलायला सोपं वाटतं ग, पण जेव्हा मी शेतात जातो ना तेव्हा प्रत्येक झाड मला विचारतं, शंकर आता कसं, काय उत्तर देऊ त्याला?
दादा कसला एवढा विचार करतोय? कसं होईल? शेतातलं सगळं पीक वाया गेलंय. मी पाहिलं ना दादा, सगळीकडे तीच अवस्था आहे. अरे म्हणजे माझं दुःख काय कमी झालं का? नाही दादा, तू एकटा नाहीस. डोक्यावर खूप कर्ज झालंय. ते काय तू फेडणार आहेस? मग मी पण उभा राहणार दादा तुझ्यासोबत. गाण्या, कधी कधी वाटतं सगळं संपून टाकावं. दादा पुन्हा असं बोलू नकोस. ज्यानं आम्हाला जगणं शिकवलं त्यानं अशी हार मानायची. गणेश, थकलोय रे मी आता. नाही दादा, थकला आहेस तू, हारलेला नाही. अरे राजू, ये. ए वंदना, राजू आलाय ग, त्याला बसाय टाक. टाक बस. काय चाललं मग भाऊजी? काय नाही बाबा, चाललंय सगळं व्यवस्थित. मग हे धार कशाला लावताय अरे काहीतरी करून जगावं लागतंय. भाऊजी? सरळ सांगतोय, ही शेती सोडून टाका. काय? हो भाऊजी, शहरात चला, व्यवसाय करा, काहीतरी करा भाऊजी. आणि ही जमीन? हे जमीन विकून टाका. काय त्या मातीत? राजू, तुझ्यासाठी ती माती असेल, पण माझ्यासाठी ती आई आहे. आणि ती जमीन विकू? आईला कोणी विकतं का? भाऊजी, भावनेने पोट नाही भरत. पण राजू, आई शेवटी मुलाला कधीच उपाशी ठेवत नाही. मग वाईट परिस्थिती झाली कशी? आईची परिस्थिती वाईट आली म्हणून कोणी आईला सोडतं का? आणि ही जमीन मी सोडू? काय शंकर? राम राम तात्या. अरे गणेश, तात्या आलेत खुर्च्यान बसायला. आण पाणी बी आण. आण लवकर. बसा तात्या. पाणी घेऊन ये पटकन. काय रे शंकर, एवढा का खसून गेलास? काय सांगू तात्या, पीक बी गेलं आणि कर्ज बी वाढलंय. माझ्या तर सगळ्याच आशा संपले. मग हरमान ना. पण तात्या, लढायची ताकदच उरली नाही माझ्यात. शेतकरी ताकदीवर नाही, जिद्दीवर जगतो. पण तात्या, ती जिद्द पण संपली आता. नाही, जिद्द जर संपली असती तर तो शेतात गेला नसतास. बरोबर आहे तात्या तुमचं. अरे माझ्या आयुष्यात तर मी 3 दुष्काळ पाहिले. जे पण 9 उभे राहिलेत त्यांच्याच घरी सुख आले. पण तात्या, त्या शेतीत राहिले काय? हे बघ राजू, जगातले सगळे व्यवसाय बंद जर पडले तर माणूस जगू शकतो, पण शेती जर बंद पडली तर माणूस कधीच जगू शकत नाही. हे बघ शंकर, तू फक्त स्वतःचं पोट भरत नाहीस, तू पूर्ण जगाचं पोट भरतोय, हे विसरू नकोस. चल येतो मी. यंदा कसं होणार यार, शेतकरी पुरे दुष्काळामध्ये पडलेले आहेत. खूप वाईट परिस्थिती आहे यार. गणेशराव, शंकरची नोटीस आली. हे घ्या रजिस्टर. याच्यावर सही करा. या बँकेत भेटूया भेटायला.
दादा हा बस बस बस. काय आहे? पुन्हा बँकेची नोटीस आली दादा. माहिती होतच. आता काय करायचं दादा आपण? माहित नाही. निघेलो काही मार्ग. कोणता मार्ग? अहो देव जेव्हा एक दरवाजा बंद करतो ना तेव्हा 10 दरवाजे उघडतो. निघेल काहीतरी मार्ग दादा. खूप उशीर झाला. चला झोपा आता. वंदना, अहो, काय मार्ग निघेल ग? थांबा सांगते. हे विकणार आहे. विकायचं याला. नको. का नको? हे तुझे आहेत. माझं खरं सोनं त्या कपाटात किंवा डब्यात नाही. माझं खरं सोनं तर शेतात राबतंय. म्हणजे ह्या दागिन्यानंतर मला फक्त शोभा दिली. तुम्ही तुम्हाला आयुष्य दिलंय. हीच तर खरी वेळ आहे. अहो, ह्या मातीकडे बघा. काय बघू? तुमच्या 30 वर्षाची मेहनत आहे ही. म्हणूनच काही दिसत नाहीये. अहो 1 वर्ष वाईट गेलं म्हणून काय झालं? बीज जमिनीमध्येच गाडलं जातं ना, म्हणून ते मरत नाही. ते पेरलं जातं फक्त उगवण्यासाठीच. तशी अवस्था त्या बियासारखी तुमची झालेली आहे. खरंच मी नक्की उभा राहू शकेन? हो नक्कीच. कशावरून? कारण तुम्ही लाखोचे पोषण आहात. संकटाला न घाबरणारे. मला वाटत होतं आजपर्यंत खरा आधार मी तुला दिलाय, पण खरं सांगू, खरा आधार तर तू आज मला दिलायस आणि मला वाचवलंयस फक्त. खरंच मला माफ करा. मी चुकलो भाऊजी. मी पैशाजीवर भरपूर काही बोललो तुम्हाला, पण आता नाही. कारण प्रत्येक शेतकरी जगला पाहिजे. कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे भाऊजी. खरंच मला माफ करा. माफ अहो करा. दादा, आम्ही तुमच्या सोबत आहोत सर्वजण. शंकर, आता पुन्हा नव्याने सुरुवात कर. बघा आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत. हो, मला आज समजलं की शेतकरी हा स्वतःसाठी जगत नसतो, तर तो जगासाठी जगत असतो. पाऊस आला तर सगळ्यांनाच आनंद होतो, आणि अन्न पिकलं तर ते सगळ्यांसाठी असतं. पण जर संकट आलं ना, तर फक्त शेतकरी एकटाच असतो. मला आज समजलंय, हे माझं कुटुंब आज माझ्या सोबत आहे. मी पुन्हा जमीन कसणार, मी पुन्हा जमीन पेरणार, मी जमिनीत बी डुबवणार, मी कष्ट करणार, मी स्वप्न बघणार. कारण माझे कुटुंब माझ्या सोबत आहे. मी म्हणजे शेतकरी ह्या जगाचा पोशिंदा आहे. जय जवान जय किसान.